मित्रांनो, मान्य आहे की मेष राशीचे लोक थोडा संघर्षाचा काळ सध्या बघतायत. म्हणजे होता होता कामं अडकतायत किंवा काहीतरी मनासारखं घडेल असं वाटत असताना मनाविरुद्ध घटना घडतायत. या सगळ्या गोष्टी 7.5मुळे अर्थातच तुम्हाला फेस कराव्या लागतायत. 2026च्या सप्टेंबर महिन्याचं ग्रहमान मात्र तुम्हाला थोडासा दिलासा देणारा असणार आहे. कसा दिलासा देणार आहे? तर या महिन्यामध्ये काही बाबतीत तुम्हाला लाभ होताना दिसेल. आता कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यात तुम्हाला लाभ होताना दिसेल? चला जाणून घेऊया. सप्टेंबर महिना मेष राशीसाठी अर्थातच संमिश्र असणार आहे. म्हणजे प्रगतिकारक ठरेल, पण कामाचा थोडा ताण राहील आणि जबाबदाऱ्या सुद्धा वाढतील. पण इतकं सगळं असलं तरी सुद्धा ग्रहमान असं आहे की धनलाभाचे संकेत या महिन्यात मिळत आहेत. मग धनलाभ होणार म्हणजे काय? तर अडकलेले पैसे किंवा जुनी येणी, जुनी देणी जी काय असतील ती परत मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जो काही संघर्ष तुम्ही गेल्या काही वर्षापासून अनुभवता आहात, त्या संघर्षाच्या काळात दिलासा वाटेल अशा काही घटना या सप्टेंबर महिन्यामध्ये घडू शकतात. तुमचा खर्च होणार आहे. अर्थात 7.5 खर्च भरपूर होतो आणि मग तो खर्च का होतो, कशावर होतो त्याचाही मनस्ताप होतो. पण सप्टेंबर महिन्यात जो खर्च होणार आहे तो धार्मिक कार्यावर होणार आहे. त्यांनी मनशांतीचा लाभ होणार. प्रवास किंवा घराच्या नूतनीकरणावर सुद्धा खर्च होऊ शकतो. खास करून महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे 17 सप्टेंबर नंतर नवीन जोखमीची गुंतवणूक टाळायची आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच वरिष्ठांकडून कौतुक आणि नव्या प्रकल्पांची जबाबदारी तुम्हाला मिळेल. आता कामात खूप मेहनत करतायत मेष राशीचे लोक, पण म्हणावं तसं प्रमोशन किंवा म्हणावं तसं इन्क्रिमेंट आतापर्यंत त्यांना नाही मिळालं किंवा त्यांनी जेवढी मेहनत टाकली त्या प्रमाणात फळ नाही मिळालं असं त्यांना वाटत असेल. पण आता हळूहळू तुमचा काळ बदलायला सुरुवात होईल. 17 सप्टेंबर नंतर जे काही ग्रहमान तयार होत आहे त्यामुळे तुमच्या कामातली अचूकता वाढेल. प्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे थोडासा मानसिक थकवा जाणवू शकतो अर्थात. पण मानसिक थकवा जरी आला किंवा तणाव जरी झाला तरी कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळणं हिताचं ठरेल. 7.5च्या काळात खरं तर प्रत्येकच व्यक्तीने वादविवाद टाळायला हवा. कुठल्याही वादविवादामध्ये स्वतःला पडूच देऊ नये. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष अनुकूल म्हणावा लागेल. भागीदारीत सामंजस्य राहील आणि नवीन व्यावसायिक करार सुद्धा पूर्ण होतील. 18 सप्टेंबर नंतर जो कुठला मोठा व्यवहार तुम्ही करणार असाल त्या व्यवहारामध्ये कागदपत्रांची नीट तपासणी करणं गरजेचं आहे. आणि 18 सप्टेंबर नंतर उधारीवर माल देणं शक्यतो टाळा. कौटुंबिक स्थितीबद्दल बोलायचं